जय गुरुदेव मित्रांनो, नेहमीप्रमाणेच या स्मशानभूमीमध्ये पिंपळगाव येथील आपण स्मशानभूमी पण बघू शकता। ही स्मशानभूमी आहे आमच्या गावची, म्हणजेच माझ्या गावची, पिंपळगावची। आणि हे इथले जवळपास डिसेंबर जानेवारीमध्ये अजितदादा पवार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती, वृक्षारोपण केलं होतं। आणि त्याचं हे आज खूप सुंदर असं त्या वृक्षारोपणाच्या दिवशी जे आम्ही वृक्षारोपण केलं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी हे आपल्याला वृक्ष दिसत आहे। एकूणच जवळपास साधारणतः 20 ते 25 झाडांचं वृक्षारोपण केलं होतं। बघा, हे बदामचं झाड बघा किती छान बहरलेलं आहे। त्याच्यानंतर आपण आणखी व्हिडिओमध्ये बघू शकता, आज ही सर्व झाडं या ठिकाणी जिवंत आहे। त्याचं कारण असं की गेल्या 4 महिन्यापासून सतत या ठिकाणी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सकाळी येणे, या झाडांना व्यवस्थित 2 बकेट पाणी देणे। त्याच्यानंतर आपण आणखी बघू शकता, हे बघा किती सुंदर असं मोठं झालेलं आहे। आणि हे आज सकाळी या ठिकाणी या झाडांना पाणी दिले गेलं आहे, याला पण दिलेलं आहे। सर्वच झाडांना इथे आज आल्यानंतर पाणी दिलं गेलं आहे। हे पण बघा, आपण बघू शकता छान भरलेलं आहे। असे एकूणच आज जवळपास 20 झाडापैकी 13 झाडं जिवंत आहेत। हे पण बघू शकता, हे पण लिंबाचं झाड आहेत। भविष्यात या झाडामध्ये खूप छान अशी या झाडांची सावली या ठिकाणी अंत्ययात्रेला आल्यानंतर सर्वांना बसण्यासाठी मिळणार आहेत। हे सुद्धा झाड बघू शकता, छान मस्त निसर्गरम्य असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे। ते जिथे माझ्या बकेटा पडलेल्या आहेत, या बकेटा घेऊन मी सतत या ठिकाणी वृक्षांना, झाडांना पाणी देण्याचं काम करतो। कारण हा सेवेचा वारसा प्रत्येकाने जपायला हवा।